रस्त्यावर उभी अनधिकृत गाडी उचलली की त्यासाठी आपण पोलिसांकडे दंड भरतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वाहन चालकांकडून असा कोट्यवधी रुपयांचा दंड आजवर पालिका प्रशासनाने आकारलाय, पण तो पैसा पोलिसांना मिळालाच नसल्याचं दिसून येतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका रस्त्यावर उभी चारचाकी उचलली की त्यासाठी गाडी मालकाकडून 2000 रुपये घेत होती। त्यातले 500 रुपये पालिकेला, गाडी उचलणाऱ्या खासगी कंपनीला 1000 रुपये आणि पोलिसांना 500 रुपये असा नियम होता। पण पालिका ज्या गाड्या उचलते त्याच्याशी आमचा कोणता संबंध नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। मग पोलिसांच्या नावे नागरिकांकडून जमा केलेले 500 रुपये आहेत कुठे असा प्रश्न आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन महापौरांनी दिलेलं आहे। टोईंगची कारवाई इंडिपेंडेंटली होते। सुरुवातीला काही दिवस म्हणजे 2024 मध्ये वगैरे महापालिकेबरोबर ती झाली होती, पण मागील 1 वर्षापासून महापालिकेबरोबर आमची कारवाई होत नाही आहे। त्यामुळे आमचा फोर्सच नसतो त्यांच्याबरोबर, त्यामुळे इतर गोष्टींचा काही प्रश्नच येत नाही। आपण साहेब 4 व्हीलर रोडवर असले त्या 4 व्हीलर उचलतो, 2 व्हीलर उचलतो आणि रिक्षा पण उचलतो रोडवर असल्यावरती। आणि आपण काय दंड, किती दंड देत त्याला? 2000 रुपये दंड आहे साहेब 4 व्हीलरला। रिक्षाला पण 2000 आहे। गाडीला लायसन पेपर नसल्यावरती 1000 रुपये 2 व्हीलरला आहे। ओके, तुमच्यावर पोलीस वगैरे असतात? नाही, कोणी नसतं साहेब आमचं। पोलीस वाले नसतात का? नाही, कोणी। त्या विषयाची पूर्णतः चौकशी केली जाईल आता, की बाबा हे ठराव काय होता, त्याचं काय डिफरन्सेस झालेले आहेत त्याच्यामध्ये। पण मूलतः त्याच्यामध्ये त्या ठरावामध्ये कुठेही पोलीस बरोबर असतील असं लिहिलेलं नाहीये। फक्त तिथं क्लिअरन्स करायसाठी तो ठराव घेतला होता ज्यावेळेस प्रशासक होते त्यावेळेसचा। परंतु आता या सगळ्या विषयाची आम्ही एकदा पूर्ण माहिती घेऊन चौकशी करून मग आपल्याला सगळं डिटेल्स